नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया हिवाळा स्पेशल रेसिपी. तर हिवाळा आहे, भरपूर अशा छान हिरव्यागार भाज्या मिळतात आणि या सीझनमधल्या ज्या भाज्या आहेत त्या एवढ्या टेस्टी लागतात आणि खूप इझिली मिळून जातात आणि स्वस्तसुद्धा मिळतात. तर त्यासाठी ह्या भाज्या वरचेवर आपल्या शरीरासाठी तर खूप चांगल्या आहेतच. तर इथे भरपूर अशी मेथी छान स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, पाणी निथळत ठेवलेलं आहे, मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि भाजीसाठी जे काही साहित्य लागते ते सुद्धा रेडी करून ठेवलेलं होतं. मेथी आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे आणि आपण जेवढी चांगली व्यवस्थित कोणी कोणी तर चिरतं, कोणी फक्त पानांची भाजी करतं. तर नाही, आम्ही देठंसुद्धा घेतो त्याचे, तेही कवळे असतात त्यामुळे तेही आपण भाज्यामध्ये वापरले पाहिजे. त्यानंतर हा दगडी खलबत्ता आणि यामध्ये आपल्याला ठेचायचं आहे लसूण आणि मिरची. अशा भाज्यांमध्ये ठेचलेल्या ज्या लसूण मिरची असते ना त्याची एक टेस्ट वेगळी येते. तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये पेस्ट टाका, पेस्ट आणि हा एक पदार्थ ठेचलेला पदार्थ ह्याची चवच खूप वेगळी लागते. आणि खरं सांगायचं तर ना, मी मिक्सरमध्ये आधी लसूण बारीक करून ठेवायची, पण जेव्हापासून हा दगडी बत्ता मला सापडला, माझ्याच घरात होता, एका कोपऱ्यात पडलेला होता पण मला सापडला, मी म्हटलं चला आता याला यूज करायला सुरुवात करूया. तेव्हापासून याची चव आवडायला लागली आहे मलासुद्धा. तर आणि छान ठेचून घेतलेला आहे. ठेचताना जरा काळजी घ्या, नाहीतर एखादा जर मिरची उडाली ना तर सरळ डोळ्यात जाते आपल्या, म्हणून थोडी काळजीपूर्वक. बाकी जे काही आहे ती सगळी तयारी छान करून घेतलेली होती. इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे, तेलावर मी जिरे टाकलेलं होतं आणि भरपूर अशी शेंगदाणे, भरपूर म्हणण्यापेक्षा दोन चमचे शेंगदाणे आहेत, छोट्या छोट्या ह्याच्यातले. तर इथे आपण बनवतोय एक प्रसिद्ध असा महाराष्ट्रीयन डिश, ती म्हणजे आहे ठेचा. आणि इथे मी टाकलेला आहे भरपूर अशा मिरच्या, त्यानंतर इथे टाकलेला आहे भरपूर असा लसूण. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही ठेच्यातलं लसूण आणि शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला ठेचा खूप जास्त तिखट नको असेल तर तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता, जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी होतो. आणि हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, मस्त असं याचा रंग बदलेपर्यंत. आणि जेवढं छान खरपूस भाजून घ्याल कमी आचेवर तितका ठेचा चविष्ट लागतो. तर हे बघा, ठेच्याची तयारी झालेली आहे. आणि थंडीच्या सीझनमध्ये भाकर, ठेचा आणि अशा पालेभाज्या याचं कॉम्बिनेशनच वेगळं आहे. कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एखाद दिवशी असा मेनू तर नक्कीच आपल्या घरी झाला पाहिजे. त्यानंतर मी इथे परत मस्त लोखंडी कढई जी मी नवीन घेतलेली होती ती घेतलेली होती. त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे राईचं तेल. थंडीमध्ये राईचं तेल खरंच खाल्लं पाहिजे. तसं तर 12ही महिने खाणं चांगलंच आहे, पण थंडीमध्ये जरा जास्तच चांगलं. गरम असतं ते, त्यासाठी राईचं तेल टाकलेलं आहे. चांगलं गरम केलं ना की त्याच्यातलं जो वास असतो तो निघून जातो आणि कुठल्याच भाजीला आपला वास लागत नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मस्त आपली फोडणी गेलेली आहे. जिरं टाकलेलं होतं, परत ठेचलेला लसूण आणि मिरची टाकली आणि भरपूर असा कांदा टाकलेला होता. आपल्या घरांमध्ये असं होतं ना की सपोज भाजी कमी असेल तर आपण जरा कांदा वाढवतो किंवा डाळ वाढवतो, जेणेकरून आपली भाजी वाढते. तर तसंच जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आणि कांदा परतला, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे, जेणेकरून कांदा चिटकत म्हणजे जळत नाही आणि चांगला शिजल्यासुद्धा जातो. तर मी माझ्या अंदाजानुसार मीठ टाकून दिलेलं होतं, भाजीला किती लागेल त्या हिशोबाने. त्यानंतर इथे टाकलेली आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ भिजत घातलेली होती 2 ते 3 तास आणि लवकर भिजते आणि लवकर शिजते सुद्धा. तर कमी आचेवर याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 5 ते 10 मिनटात पटकन शिजून जाते डाळ. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत आपण भरपूर अशी मेथी, जी छान आपण बारीक चिरून घेतलेली होती. आणि थोडं बॅच वाईज टाका, जेणेकरून आपल्याला मिक्स करायला बरं पडतं. नाही तर एकदम सगळी टाकली ना तर ते सगळं खाली ओसंडून वाहत राहतं, म्हणजे सांडत राहतं. त्यासाठी थोडं थोडं टाकायचं, मिक्स करायचं, परत भाजी टाकायची, जेणेकरून काही वाया जात नाही आणि व्यवस्थित मिक्स होत राहते ती भाजी छान. आणि इथे आपली भाजी बघा मस्त होते. रंग किती छान दिसतोय ना. हे तर मी रंगांमध्येच मी पण सुद्धा खूप खुश असते. जशी माझी मुलं असतात तसं मलाही रंग पाहायला खूप जास्त आवडतं. तर आपली ही भाजी आता छान तयार होत आहे आणि बस याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. तर कोणी झाकण लावून शिजवतं मेथीची भाजी, तर कोणी अशीच ओपन ठेवून शिजवतं. तर मी तरी थोड्या वेळासाठी झाकण लावलेलं होतं, कारण की ती डाळ आणि ही भाजी छान मिक्स झाली पाहिजे त्यासाठी म्हणून. तर बस 5 ते 10 मिनटानंतर आपली ही भाजी मस्त तयार होते. त्यानंतर येते तो वेळ म्हणजे आता भाकरी करण्याचा. आधी मी इथे या परातीमध्ये पोळ्या करून घेतलेल्या होत्या 2 ते 3. जे काही आपलं फ्रीजमधला एखादा गोळा निघतोच ना, तर त्या हिशोबाने 2 ते 3 पोळ्या करून घेतलेल्या होत्या. आणि मग मी इथे भाकरीची तयारी करून घेते. आणि माझ्याकडे हे जे भाकरीचं पीठ आहे त्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, अजून नाचणी
अजून एक पदार्थ आहे. असे 4 ते 5 पदार्थ मिक्स करून माझ्या घरी भाकरीचं पीठ नेहमीच असतं. असं कधीच होत नाही की ज्वारी बाजरी फक्त मिक्स आहे. त्याच्यामध्ये हे सगळे 4-5 इन्ग्रेडियंट्स मिक्सच असतात, जेणेकरून हे सगळ्या गोष्टी आपल्याकडनं खाल्ल्या जातात. सोयाबीन असतं, सोयाबीन, नाचणी, ज्वारी बाजरी आणि मका हे 5 पदार्थ मिक्स करून आमच्याकडे हे भाकरीचं पीठ असतं. तर याला आता मी मळून घेते आणि मी भाकरी कशा पद्धतीने करते हे तुमच्यासोबत आज शेअर करते. बघा मला भाकरी जमतात का करायला, कारण की हा पदार्थ मी कधीच केला नव्हता लग्नाच्या आधीपर्यंत. त्यानंतर मला आमच्या सासूबाईंनी शिकवला, मग मिस्टरांनी शिकवला आणि आता हा पदार्थ रोज केला जातो. तर चला बघूया माझ्या भाकरी करण्याची स्किल तुम्हाला आवडते का, आणि जे कोणी नवीन असतील त्यांनाही कदाचित त्याचा फायदा होईल. तर चला पुढे बघूया. तर असं छान भाकरीचं पीठ जे असतं ते आपल्याला बॅच वाईजच मळून घ्यायचं असतं. एकदम जास्त आपण मळत नाही, थोडं थोड्या प्रमाणात आपल्याला छान ते मळून घ्यायचं असतं. त्याच पद्धतीने मी करते. यातले छोटे छोटे बारकावे मला शिकवलेले आहेत, तर ते मी सध्या फॉलो करत असते. तर भाकरीच्या पिठातला एक उंडा घेतलेला आहे आणि तो जितका जास्त चांगला मळाल तितका जास्त ते आपलं छान आपली भाकर फुगतेसुद्धा आणि काठा त्याचे फुटत नाही. तर अशी सगळी पद्धत असते. तर मी त्याच पद्धतीने करते आणि मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे. आणि भाकरी खरंच करायला खूप इझी आहे. मला आधी खूप किचकट वाटायच्या, पण आता काही वाटत नाही त्याचं. तर अशा पद्धतीने मी हा जो गोळा आहे हातावरच चांगला थापून घेते. आणि मला थापलेल्या भाकरी येत नाही, मी नाही करू शकत. खूप प्रयत्न केला पण मला नाही जमत. तर हातावर इतपत गोळा असा छान व्यवस्थित थापून घेते आणि त्यानंतर पिठाच्या साहाय्याने मी आहे ती भाकर लाटून घेते. मला लाटूनच भाकरी येतात, मला थापून बिलकुल जमत नाही. मी खूप प्रयत्न केला, ते शेवटी याला चिटकूनच जातात. पण मी तेच म्हटलं ना की जर तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि मग तुमच्या हाताला जर सवय झाली तर तुम्ही थापूसुद्धा शकता. पण कदाचित माझ्या हाताला त्याची सवय झाली नाही आहे, त्यामुळे मी अशाच पद्धतीने करते आणि मस्त होतात, छान फुगतेसुद्धा भाकर आणि व्यवस्थित काठं वगैरे जास्त फुटत नाही, काही नाही. तर अशा पद्धतीने मी भाकरी करत असते. तुमची पद्धत कशी आहे भाकरी करण्याची? आय नो की तुम्ही याच्यापेक्षा खूप छान भाकरी करत असाल नक्कीच. पण आता ठीक आहे, असंच जमतं, त्याला काय करायचं. आणि वरून पाणी वगैरे लावून घ्यायचं. आणि जेव्हा आपल्या ह्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या आपण भाकरी वगैरे करतो आणि जेव्हा इतर लोकं बघतात ना, आता माझ्यासमोर अशा 2 रिलिजन्सच्या व्यक्ती आहेत, तर त्यांना कमाल वाटते की म्हणे तुम्ही ताव्याला बिंदास असा हात लावताय किंवा तुम्ही भाकरीला बिंदास पाणी लावताय, तुम्ही स्वतः जे हातानेच पलटताय, तुम्हाला अजिबात भाजत नाही का, काही नाही का? मी म्हटलं ही आम्हाला ना एक सवय झालेली आहे, त्यामुळे आम्हाला त्याचं काहीही वाटत नाही. आणि कितीतरी आपल्या गृहिणी अशा आहेत की कुठलाही चिमटा कुठलाही पक्कड न यूज करता बिंदास भाकरी भाजतात किंवा बिंदास चपात्या करतात. त्यांना असं काही चटक्याचं काही विशेष वाटत नाही आपल्याला त्यासाठी. तर जेव्हा मी एकीच्या घरी गेले होते, तिने मला म्हटलं की मला जरा करून दाखव गं भाकर. तर मी बिंदास अशाच पद्धतीने करत होते, कारण की आता सवय झाली आहे आपल्याला. तर ती त्याबद्दल जास्त कमाल करत होती की तुम्हाला चटके कसे लागत नाही. तर म्हटलं नाही लागत, त्याला सवय लागते. तू कर, तुलाही लागणार नाही. तर असं सगळ्या काही ना काही गमती जमती लक्षात राहण्यासारख्या असतात आपल्याकडे. तर आपलं असं छान एकीकडे भाकरी करणं आणि एकीकडे भाकरी भाजणं, अशा दोन्ही पद्धती सुरू असतात. आणि बघा छान जमल्यात ना मला? नक्की कमेंट करून सांगा. अजून काही याच्यामध्ये टिप्स असतील तर त्याही सांगा. पण थापण्याचं म्हणाल तर नाही जमत आहे मला, नाही जमत आपल्याला एखादी गोष्ट. तर अशा पद्धतीने माझ्या छान अशा भाकरीसुद्धा तयार होत आहे. चला बघूया ही भाकर फुगते का. आणि असं होतं ना नेहमी की आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि नेमकी त्याच दिवशी ती गोष्ट होत नाही. इतर वेळी होते पण त्या दिवशी ती होत नाही. तर तसंच काहीसं इथेही झालेलं आहे. ही पहिली भाकर तर फुगली नाही, पण कदाचित दुसरी फुगलेली आहे. तर माझ्या भाकरी करणं सुरू होत्या तोपर्यंत मिस्टर म्हणाले की दे, तो जो ठेचा आहे तो छान ठेचून देतो. आणि ठेचा असा ठेचलेला चांगला लागतो मिक्सरपेक्षा सुद्धा. थोडंसं मत बदलत जातं ना तशा पद्धतीने. तर बघा हे मस्त ठेचणं सुरू आहे. मी म्हटलं चला बरं झालं. आणि यावर मीठ आणि कच्चं तेल टाकून खायचं खूप चांगला लागतो. तर हे बघा आमचं ताट रेडी झालेलं होतं. मस्त मेथीची भाजी खरंच खूप टेस्टी झाली होती. त्यानंतर ही भाकरी आहे, सॅलॅड आहेच. आणि ही जी येल्लो कलर दिसते ना ती पिवळी हळद, म्हणजे पिवळी हळद नाही, ओली हळद आहे. आणि हा तो ठेचा, त्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि आमच्याकडे कच्चं तेल खाल्लं जातं शेंगदाण्याचं, ते सुद्धा टाकलेलं आहे. आणि आजचा मेनू तयार झाला. तर तुमच्या घरी हे ताट बनलं की नाही आतापर्यंत? आणि आता तर हे आठवड्यातनं 1-2दा नक्कीच बनलं पाहिजे. तर चला भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओसोबत.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येत जाईन. तर खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला. चला बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज.